खरं तर म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते, पण मी माझ्या दृष्टिकोनातून सांगते की मी जे आज यशस्वी झाले, आज तुम्ही मला ज्या पद्धतीनं मुलाखत घेताय एक यशस्वी महिला म्हणून, त्याच्या मागे पूर्णपणे माझ्या नवऱ्याचंच अर्थात आमदार जयकुमार गोरेंची खूप मोठी साथ आहे। आणि इथून पुढं तर ते निर्णय त्याला कधी आपला मुलगा कितवीत आहे हे सुद्धा कधी माहीत नव्हतं। म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की अहो तो आता आपला 10वीला आहे, तर ते कधी 8वीला आहे म्हणून सांगायचे, कधी 7वीला आहे म्हणून सांगायचे। मी म्हणलं अहो नाही, तर 10वीला गेला काय गेला। मला असंच सेवा करायला खूप आवडेल, जे बिना कधी ते घाबरले नाहीत। आणि एवढा धाडसी माणूस कधी मागं फिरू शकत नाही, याचा एवढा मोठा कॉन्फिडन्स मला होता। आणि ते करतायत, ते योग्य करतायत एवढंच मला माहिती होतं। आणि त्याच्यासाठी माझी माझी साथ त्यांना राहिली आणि इथून पुढं पण राहील। घरातले तर मला विचारल्याशिवाय ते पुढे जातच नाही। मी पूर्णपणे घरातली बॉस हे एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। खरं तर स्त्री आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावत असते, मग ती भूमिका कोणतीही असू द्या, ती चोखपणे निभावण्याचा प्रयत्न करत असते। पूर्वीच्या काळी स्त्रियांचं आयुष्य हे रांधावाडा आणि उष्टीकाडा एवढ्यापुरतंच मर्यादित होतं, परंतु त्यात हे अपवाद होतेच की। म्हणजे रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ या महिलांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलं। आणि म्हणूनच तर आजची स्त्री या समाजामध्ये वावरू शकते, एक वेगळं स्थान आहे। सध्या तरी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होते आणि त्याचसाठी आपल्यासोबत मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती आपल्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। नमस्कार। आज आपण 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त चर्चा करण्यासाठी आपण इथं आलो आहे। खरं तर सगळ्या जगातल्या सर्व महिलांना आणि आपल्या भारतातल्या सर्व खास करून महिलांना, त्यातून महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना आणि खास करून माझ्या मानखटावच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना, भगिनींना, माता भगिनींना आणि माझ्या सर्व महिलांना खूप शुभेच्छा। ह्या शुभेच्छा देण्यामागचं सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आपल्याकडे आहे। हा 8 मार्चचा एक दिवस असा आहे की ज्या दिवशी महिलांना मोकळं करण्याचा दिवस आहे। खरं तर खऱ्या अर्थानं मोकळं असा एक त्याचा अर्थ होतो की त्यांना काही खास करून आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण करता येतात का, किंवा त्यांच्यासाठी काही उद्योग निर्माण करता येतात का, त्यांच्यासाठी काही मनोरंजनात्मक काही कार्यक्रम करता येतात का, त्यांच्यासाठी काही दालनं खुली करता येतात का, किंवा त्यांच्यासाठी काही चांगले उद्योग निर्माण करून त्यांना काही स्वावलंबी बनवता येणं शक्य आहे का। अशा माध्यमातून आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं भाग पडतं। आणि मी जेव्हापासून या मान तालुक्यात आमदार जयकुमार गोरेंची एक पत्नी म्हणून ज्यावेळेला मी प्रवेश केला, त्यावेळेला मला असं वाटलं की मान तालुक्यामध्ये महिला खूपच मागं आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारचं असं काम करण्यासाठी किंवा त्यांना कोणतंही खुलं करण्यासाठी, मोकळं करण्यासाठी किंवा त्यांना काही त्यांचे काही अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये असलेलं काही स्किल बाहेर काढण्यासाठी कोणतेच माध्यम आपल्याकडं नव्हतं।
त्यावेळेला नव्हतं, त्यावेळी टी व्ही नव्हते, त्यावेळेला 20 वर्षापूर्वीची गोष्ट मी बोलते की मान तालुक्यात अजून असं काही कोणत्या पद्धतीचं कुणी सुरुवात केलेली नव्हती. पण मी ज्यावेळी प्रवेश केला तेव्हा मला असं जाणून आलं की महिला नुसतं शेती करतात, घरदार सांभाळतात, घरातली जनावरं सांभाळतात, मुलं सांभाळतात, याच्या पलीकडं त्यांना कोणतंही माध्यम इथं मोकळं होण्यासाठी नाही आहे. आणि त्यासाठी मला गरजेचं असं वाटलं की खास करून महिलांच्यात काम करणं खूप अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी ह्याच्यात हिरारीनं भाग घेतला आणि सुरुवात केली. खरं तर मी जिथून सुरुवात केली ह्या तालुक्यातून, तिथून सुरुवात करण्यापूर्वीसुद्धा मी सांगलीमधून खूप साऱ्या गोष्टी शिकून आलेले होते किंवा सांगलीसारख्या शहरामध्ये खूप महिलांच्यात जे काही उद्योजकता होती, जी काही माध्यमं होती, त्या गोष्टींचा मला चांगला सराव होता. आणि त्याचा उपयोग आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि त्या संस्कारातून माझी जी समाजसेवा करण्याची कला आहे किंवा माझ्या मागं आईवडिलांचे जे काही मदत करण्याची जी भावना आहे ती मला इथं उपयोगाला आली. आणि ती करत असताना मला खूप गोष्टी सोप्या गेल्या. पण बाहेर फिरत असताना ह्या मानखटावसारख्या दुष्काळी भागामध्ये फिरत असताना खूप अडचणी आल्या. आणि त्या अडचणी येत असताना आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून मी जे काही काम ह्या तालुक्यामध्ये सुरुवात केली, मग ती निवडणुकीच्या माध्यमातून असो किंवा प्रचाराच्या माध्यमात असो किंवा अशा सर्व माध्यमातून मला बरंच काही ह्या महिलांचे ज्या काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, ते लक्षात आले आणि मी त्या दृष्टीनं काम करायला सुरुवात केली. आणि खरंच इतक्या हुशार महिला आपल्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये विशेष करून आहेत की दुष्काळाने ग्रस्त झालेल्या, पाणी नसतानासुद्धा कशा पद्धतीनं त्याची उपलब्धता निर्माण होईल अशी शोध घेणाऱ्या अशा महिला मला खरं तर दिसल्या. आणि त्यांना मी जाऊन परत एकदा त्यांना काही थोडेसे गोष्टी शिकवल्या. आणि मग त्यांना ह्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत, मग आदरणीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने सुद्धा खूप मोठ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पुरवल्या जातील किंवा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आपल्या आता सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजनासुद्धा त्यांच्यापर्यंत कशा पुरवल्या जातील. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप मोठे प्रयत्न केले. आणि त्यासाठी खरं तर मला माझा एक नवरा म्हणून, माझा सहचारी म्हणून आमदार जयकुमार गोरेंचं जे काही सहकार्य लाभलं आहे ते खूप मोठं आहे. खरं तर म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते. पण मी माझ्या दृष्टिकोनातून सांगते की मी जे आज यशस्वी झाले, आज तुम्ही मला ज्या पद्धतीनं मुलाखत घेताय एक यशस्वी महिला म्हणून, त्याच्या मागे पूर्णपणे माझ्या नवऱ्याचंच अर्थात आमदार जयकुमार गोरेंची खूप मोठी साथ आहे. आणि इथून पुढं खरं तर किती यशस्वी महिला झाल्या असतील तर त्या सगळ्या महिलांच्या मागं त्यांच्यातले हे घरचे पुरुषच असतात हे मला आवर्जून सांगायला आवडेल. आता तुम्ही म्हणाल की महिलांसाठी तुम्ही काय योजना राबवत आहेत, तर मोफत गॅस सिलेंडर असतील, सुकन्या योजना असतील, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आत्ताच्या महायुतीच्या सरकारकडून मुलींच्या उत्कर्षाचा अनेक निर्णय घेतलेत. आणि शिवाय उच्च शिक्षणासाठी मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी जी योजना आता राबवली जाते ती खरं तर खूप महत्त्वाची आहे. आणि परत खरं तर ह्या महिलांसाठी किती करावं तेवढं थोडं आहे. मग आम्ही हे सगळं करत असताना योजना तर ह्या येतच राहतील, त्या येणार, त्यांना त्या पुरवणं हे आमचं कामच आहे, त्या करतो आहे आम्ही. पण त्यासाठी आम्ही काही प्रशिक्षण शिबिरं राबवली आणि त्या प्रशिक्षण देण्याचा तो प्रयत्न केला. पण खरं सांगू का, आमच्या महिला ह्या मानखटाव हा शेतीप्रधान तालुका आहे, हा जिल्हाच शेती करणार आहे. महिलांना त्या शेतीमध्ये काम करण्यासाठी कोणी बाहेरचे मजूर आणण्यापेक्षा घरातल्याच महिलांनी जास्त करून काम करून तिथं खरं तर उत्पन्न काढण्याचं एक खरं त्यांचं एक उद्देश असतो.
आणि शिवाय घराघरातून गाई म्हशी पाळण्याचा शेळी पालन करण्याचे असे अनेक, कारण धनगर समाज आमच्याकडे खूप मोठा आहे आणि हे उद्योग करतात. आणि तर उद्योग नवीन नवीन आणत असताना खूप अडचणी आता सध्या तरी येत आहेत, पण यांना त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडणं तसं खूप अवघड आहे. पण त्यातूनही ते उद्योग वेगवेगळे, त्या माध्यमातून उद्योग कसे आणता येईल याचा प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही खूप मोठं कार्य सध्या आम्ही करतो आहे. आणि त्यातून बचत गट चालवतो आहे. बचत गटामधून येणारी कर्ज त्या सर्व व्यवसायासाठी वापरतो आहे. आणि शिवाय आम्ही आता नवीन ज्या महिला शेतीमध्ये काम करत नाहीत पण बाहेरचे समजा पापड असतील किंवा गृहोद्योग वेगवेगळ्या पद्धतीचे, ते गृहोद्योगसुद्धा करण्यासाठी आम्ही इवन गृहोद्योग म्हणजे कलाकुसर करणाऱ्यासुद्धा काही गोष्टी सर आहेत, त्यासुद्धा महिलांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं आहेत. पर्स बनवतात, पिशव्या बनवतात, वेगवेगळे दागिने बनवतात, ज्वेलरी बनवतात, असे सुद्धा उद्योग आपल्या तालुक्यामध्ये चालू शकतात. त्यासाठीच आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण हे सगळं करत असताना महिलांचा कल खरं तर शेतीकडे जास्त आहे, जनावरं सांभाळण्याकडे जास्त आहे. त्यालाही मागं कारण आहे. कारण आमदार जयकुमार गोरेंनी तालुक्यामध्ये पाणी आणून हे दुष्काळाचं खूप मोठं जे लागलेला कलंक आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं पुसला आहे. आणि त्यामुळं शेतीला पाणी आल्यामुळं अजून महिलांचा जास्त करून शेती करण्याकडं कल वाढलेला दिसतो आहे. पण ज्या महिला शेती करत नाही, बसून आहेत किंवा म्हसवड, वडूज, दहिवडीसारख्या शहराच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही नवीन नवीन योजना राबवण्याचं काम सध्या आमचं चालू आहे. त्याचा अभ्यास चालू आहे आणि प्रशिक्षण देणं चालू आहे. आणि त्यातून त्या महिलांच्या कलागुणांना बाहेर काढण्याचं आम्ही खूप मोठं काम करतो आहे. आणि खरं तर ते श्रेय त्या महिलांनाच दिलं पाहिजे, कारण त्या स्वतःहून धाडसानं पुढे येत आहेत. आणि ते मला खूप जास्त आवडायला लागले आता सध्या, कारण आमच्याकडं हळदी कुंकू किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम करणं, मग त्याच्यामध्ये सिंगिंग असू दे, काही नाटकाचे छोटे छोटे पॅच असू दे, ते बसवण्याचं खूप चांगल्या पद्धतीनं महिला आत्ता सध्या काम करायला लागले. त्यामध्ये सर्व प्रकारच्या महिला भाग घेत आहेत. मग त्याच्यामध्ये डॉक्टर असू देत, शिक्षिका असू देत किंवा हाऊसवाईफ असू देत किंवा अशा वेगवेगळ्या महिला त्याच्यामध्ये भाग घेऊन, हिरारीनं भाग घेऊन सगळे कार्यक्रम सादर करतात. तेही मला खूप आवडते. आणि आपण महिलांना घरातून बाहेर काढण्याचं जे 20 वर्षापूर्वीचं जे काम केले ते आज काम त्याला फलरूप असं आलेलं दिसते. तर ते काम आम्ही म्हणजे अभिमानानं सांगावं वाटते की आम्हाला ते खूप मोठं यश मिळाले. आणि त्यासाठी आम्ही खूप कौतुक महिलांचं करेल तेवढं थोडं आहे, ते करतायत. मॅडम, आपल्या मानखटावमध्ये म्हणजे बऱ्याचशाच महिला राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहेत. विविध गावच्या सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगराध्यक्ष आहेत. मग महिला म्हणून त्यांना ते सक्षमपणे काम का त्याच्यामागे त्यांचं पद, त्यांची पतिदेव चालवतात का? ते स्वतः तुम्हाला भेटत असतील किंवा तुमच्याशी बोलत असतील? ऐका, याच्यापूर्वी असं होतं की ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असू दे किंवा नगराध्यक्ष असू दे किंवा जिल्हा परिषदला, यापूर्वी असं नक्कीच होतं, कारण तेवढ्या महिला सक्षम नव्हत्या, धाडसी नव्हत्या. म्हणजे त्यांच्यात तेवढं घरातून बाहेर पडण्याचं अजून त्यांच्याकडे धाडस नव्हतं. पण आज तो हा राहिला नाही, भाग राहिला नाही आहे. सगळ्या महिला घराच्या बाहेर व्यवस्थित बाहेर पडत आहेत. प्रत्येक पद चांगल्या पद्धतीनं म्हणजे आमचं त्याच्यासाठी खूप त्यांना भरपूर आम्ही शिकवले की तुम्ही जर कुठलं पद घेताय तर ते तुम्ही सक्षमपणे निभावलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हीच काम केलं पाहिजे. तुमच्या नवऱ्याने काम केलेलं आम्हाला चालणार नाही असं त्यांच्या नवऱ्यांना पण समजावून सांगितलं आहे आणि त्यांनाही समजून सांगितलं आहे. पण अशाच महिला पुढे येतात की जिला स्वतःला काम करता येते.
हे खरं तर आताची चांगली गोष्ट झाली. आता असं नाही राहिलेलं की पूर्वीसारखं की सरपंच व्हावं आणि पतीनंच त्या सीटवर जाऊन बसावं, असे दिवस आज राहिलेले नाही आहेत. ही मान खटावची प्रगती आहे. मॅडम, तुम्ही आता सर्व स्त्रिया आपले म्हणजे मान खटावची भाग्य विद्यार्थी की आपण त्यांना आता सर्व जनता जलनायक म्हणते, आमदार जयकुमार गोरे. त्यांच्यावर खूप असे प्रसंग आले, खूप आरोप झाले, पण एकही आरोप त्यांच्या बाबतीत सिद्ध झाला नाही. आणि जेव्हा असं तुम्ही जात असताना तेव्हा तुम्ही ते आमदारांच्या पाठीमागं की जयकुमार गोरेंच्या पाठीमागं तुम्ही त्या काळात कशा खंबीरपणे उभ्या राहिल्या, जरा थोडंसं नाही, मला फक्त एवढंच कॉन्फिडन्स होता की आपला नवरा हा खूप जनतेची सेवा करणारा, हा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी खूप मेहनत करणारा असाच मी नवरा बघितला आहे. म्हणजे 24 तास दिवसातले अगदी खूप मुश्किलीनं 2-4 तास झोपून पूर्णपणे जनतेचा विचार करणारा माणूस चुकीचं काम करू शकत नाही. हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये असल्यामुळं मला असं कधीच वाटलं नाही की त्यांच्यावर केलेले आरोप हे खरे आहेत, खोटेच आहेत, पण त्याला तोंड द्यावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो देत राहू आपण. जिथं बघणारा परमेश्वर वरती आहे आणि निभावणारा स्वतः आहे, तो कधीच घाबरणार नाही. किती केसेस झाले, किती काय झालं, पण आजपर्यंत कधी ते घाबरले नाहीत. आणि एवढा धाडसी माणूस कधी मागं फिरू शकत नाही, याचा एवढा मोठा कॉन्फिडन्स मला होता. आणि ते करतायत, ते योग्य करतायत एवढंच मला माहिती होतं. आणि त्याच्यासाठी माझी साथ त्यांना राहिली आणि इथून पुढं पण राहील. असा एखादा काही प्रसंग आला की ती तुमच्याशी बोलल्याशिवाय ते निर्णय पुढे घेऊ शकणार नाही, की असं एखादा? नाही, असे बरेच प्रसंग आले तसे की घरातले तर मला विचारल्याशिवाय ते पुढे जातच नाही. मी पूर्णपणे घरातली बॉस आहे, हा तर अगदी आहेच. मुलांच्या बाबतीतले निर्णय ते कधीच विचारल्याशिवाय घेत नाहीत किंवा त्यांना मुलांच्याकडे लक्ष देणं तेवढं कधी आजपर्यंत शक्य झालं नाही. या कामाच्या व्यापातून सगळे निर्णय मला स्वतःलाच घ्यावे लागेल. आम्ही दोघांना विचारूनच ते नक्की करतो. पण बोरटवाडीत एक महिला मेळावा झाला, त्यावेळेस तुम्ही महिलांना म्हणला की मिस्टर मला वेळ देत नाहीत, मुलांना वेळ देत नाहीत. म्हणजे आता कंटिन्युटी ते राजकारणात किंवा आमदार म्हणून 15 वर्ष काम करतात, मग तुम्हाला वेळ नाही भेटत अशी तुम्ही महिलांपुढे म्हणजे तुमची व्यथा सांगितली, ते काय होतं, म्हणजे नक्की काय घडतं? वेळ देत नाही म्हणजे की आता बघा, ते रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत तालुक्यात काम करतात, सगळ्या माणसांना भेटतात. सकाळी उठल्यानंतर जिमला जातात, सकाळी पुन्हा जिम झाल्यानंतर बाहेर जनता दरबार भरलेलाच असतो, ते म्हणजे तिथंच ते असतात. आणि तिथून पुढं मुश्किलीनं ते जेवायसाठी सुद्धा त्यांना कधी कधी आठवण राहत नाही. तर मला ते मागं लागायला लागते, जेवण करून जा, जेवण करून जा. पण मग जेवतात थोडंसं. मग आता तुम्ही मला सांगा की यातला कुठला वेळ ते मला देतील? म्हणजे तिथून जेवण झालं की ते पुन्हा सगळ्या त्यांच्या कार्यक्रमांसाठी, त्यांच्या सगळ्या कामांसाठी किंवा ते बाहेर पडतात. यातून कुठला वेळ ते मुलांना देतील किंवा मला देतील हा विषय खूप वेगळाच आहे. पण कॉम्प्रमाइज हा शब्द असा आहे की तो प्रत्येक राजकारणी स्त्रीला भोगावाच लागतो किंवा तो समजून घ्यावाच लागतो. त्याच्याशिवाय माणूस कधीही मोठा होत नाही. मोठा म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातून मग ही जनतेची सेवा होणारच नाही. आम्ही जर अडवून घरात ठेवलं तर त्यांनी बाहेर जावं कुठं? आणि ते आम्ही अडवून ठेवलं तर ते इतके कामानं झपाटलेले आहेत की ते आमच्यासाठी तसा वेळ ते स्वतःच देऊ शकत नाही. ती तक्रार तर आमच्या प्रत्येक राजकारणी पुरुषाच्या घरातल्या बायकोची असेलच, त्याच्यात कोणताही वाद नाही. कुठेही जा तुम्ही, ते आहेच. पण मुलांच्या, तुम्ही म्हणालात तसं मुलांच्या दृष्टीनं बघाल तर ते निर्णय त्याला कधी आपला मुलगा कितवीत आहे हे सुद्धा कधी माहीत नव्हतं. म्हणजे मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की अहो तो आत्ता आपला 10वीला आहे,
तर ते कधी कधी 8वीला आहे म्हणून सांगायचे, कधी कधी 7वीला आहे म्हणून सांगायचे. मी म्हणलं अहो नाही, तर 10वीला गेला काय गेला. म्हणजे इतके त्यांनी म्हणजे मुलांना विचारपूस करणं हे करत होते ते. म्हणजे दिवसातनं नाही, 2-4 दिवसातून कधीतरी मीच म्हणायचे की तुम्ही मुलांना चौकशी करा, थोडंसं विचारा काहीतरी, किंवा आजारी पडले तरच ते खास करून चौकशी करायची की अरे सांभाळून राहावा किंवा असं करा किंवा एवढं. पण वर्षातले 7 दिवस मात्र माझं त्यांच्याकडे खूप मोठं म्हणजे असं असायचं की 7 दिवस आम्हाला दिले पाहिजेत वर्षातले, एवढंच मी त्यांना मागितलेलं होतं. एक तर आमच्या चौघांचे वाढदिवस, एक ॲनिव्हर्सरी आणि गणपती उत्सव आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन. 7 दिवस त्यांनी फक्त आमच्यासाठी द्यावं, एवढी एकच मी इच्छा बाळगून आजपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला आहे. पण एक चांगला नवरा आणि एक चांगला बाप कोण होऊ शकतो, तर आमदार जयकुमार गोरे. दुसरा एक मॅडम प्रश्न की ज्या वेळेस व्यस्त कार्यक्रमामुळं आमदार म्हणजे तालुक्यामध्ये म्हणजे बरेच सार्वजनिक कार्यक्रम असतात की प्रत्येकाला वाटतं की साहेब तिथं आले पाहिजेत आणि नाईलाजानं मग ते कार्यक्रम तुम्हाला अटेंड करावे लागतात. याच्या संदर्भात नाही, बरोबर आहे, एक माणूस कुठं कुठं जाईल आणि तालुक्यातली जनता, तालुक्यातली लोक इतकं भाऊंच्यावर प्रेम करतात की हे अगणित प्रेम आहे. तर प्रत्येकाची भावना अशी आहे की अगदी मोठ्या कार्यक्रमापासून छोट्या कार्यक्रमापर्यंत आमच्याकडं भाऊंनी उपस्थिती लावली पाहिजे. पण ह्या तालुक्यात आपला खरं तर सर बघायला गेलं तर पूर्वीचा तालुका आणि आत्ताचा तालुक्यातला फरक तुम्ही कम्पेअर केला तर खूप मोठं अंतर आहे त्याच्यामध्ये, की ते काम करत असताना त्यांना खूप वेळ द्यावा लागतो. मग विधानभवनातलं काम असू दे किंवा बाकीच्या सगळ्या ह्या रस्त्याचं काम असू दे, पाण्याचं काम असू दे, आपले बंधारे असू देत किंवा हे सगळ्या मंजुरींसाठी जो वेळ द्यावा लागतो तो खरं तर खूप मोठा आहे. ते काम करत असताना त्यांना घराघरामध्ये जाऊन सगळ्यांचे कार्यक्रम अटेंड करणं किंवा लग्न अटेंड करणं किंवा वाढदिवस अटेंड करणं किंवा बारसं, म्हणजे इतकं लोकांच्या अपेक्षा अशा आहेत की छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा भाऊनी आलं पाहिजे. आणि एवढं करून परत तुम्ही आम्हाला घरातल्या ज्येष्ठ लोकांना पण भेटायला भाऊनी आलं पाहिजे, आजारी माणसांना भेटायला आलं पाहिजे किंवा असं त्यांच्या खूप भावना आहे. तो एक घरातली व्यक्ती आहे, तर घरातल्या व्यक्तीला आपण कसं म्हणतो की नाही तुम्ही थांबलंच पाहिजे, आलंच पाहिजे. अशा ह्याच्यातून हे कुटुंब जे लोकांनी भाऊंनी मांडले, संपूर्ण मान खटावला किंवा आता जिल्ह्याला म्हणाल तर त्याच्यात काही वावगं नाही, असं जे हे कुटुंब मांडले, या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांनी कुठंही आपल्याकडं यावं असं वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून ते त्यांना तो वेळ अपुरा पडतो आहे. आणि मग मी एक त्यांची सहचारिणी म्हणून मी त्यातला अर्धा भाग उचलते आणि मग माझ्या वाट्याला ती सगळी कामं आली. खरं तर काम भाऊंचंच आहे, भाऊच सगळं हे केलं, भाऊंच्यावरच प्रेम करणारी माणसं आहेत. मी खरं तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढते पण त्यांना साथ देते. आणि ती साथ अशा पद्धतीनं मला देणं गरजेचं आहे. मागं कोणी नाही आपल्याकडे येणारं किंवा हे भाऊंच्यापासूनच राजकारणाला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळं आपणच काम केलं तर ते काम होणार आहे. असं असल्यामुळं मला तो भाग 50% उचलावा लागतो आहे. आणि ते उचलत असताना भाऊंच्या बरोबरीनं सगळा माझा दिवसाचा वेळ त्यात जातो आहे. मुलं आता मोठी झाली, मुलांना काही तशी आमच्या दोघांची आवश्यकता आता सध्या तर नाही, म्हणून आम्ही पूर्णपणे दोघांनीही तालुक्याला वाहून घेतलं आहे आणि ते काम करत जातो आहे. भाऊंच्या बरोबर तुम्ही आता राजकारणामध्ये सक्रिय आहातच, पण अशी संधी मिळाली आहे का तर तुम्ही त्या पदावर नाही तुम्ही स्वीकारणार का? नाही आमदार व्हायचा चान्स आला तर तुम्ही नाही, म्हणजे मला ते तसं जास्त त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला असंच सेवा करायला खूप आवडेल जे बिना पदाची असेल किंवा पद घेतल्यानंतरच जनतेची सेवा करता येते, हेच मुळात चुकीचं आहे.
बघा, वेळ पडल्यानंतर सगळ्या गोष्टीला तोंड देणं हे माझं काम आहे. मग तिथं कोणत्याही पद्धतीचं काम मी करते याला मी फारसं महत्त्व देत नाही. त्याच्यामुळं मला एखाद्या गावात कधीकधी भाऊ म्हणतात की त्या गावात जाऊ नये. मला ॲब्सोल्युटली माहीत नसतं की त्या गावात कशासाठी जायचं आहे. तिथं शून्यापासून सुरुवात असते साखरे सर, की मला गावात का जायला सांगितले. भाऊंना विचारते मी काय काम करायचं जाऊन, म्हणतात जा तुम्ही, तुम्हाला कळेल तिथं गावात गेल्यानंतर. म्हणजे मी तिथं अक्षरशः कार्यकर्त्याला एखाद्या भेटून कशासाठी भाऊंनी पाठवले ह्याचा सुद्धा शोध मला घ्यावा लागतो तिथं, आणि मग पुढं काम करायला लागते. अशा पद्धतीचं भाऊंचं सांगणं असते. मला तेही करते, म्हणजे जे पडेल ते काम करण्याची माझी तयारी असते. मग त्याच्यामध्ये माझ्याकडं 2 स्कूल आहेत. त्या स्कूल मी चांगल्या पद्धतीने आज चालवते. माझी स्कूलची मुलंसुद्धा खूप चांगली हुशार आहेत. 100% रिझल्ट लागतो 10वीच्या मुलांचा, आणि सगळी मुलं ऑफिसर पदावर जातात. म्हणजे माझ्या शाळेतले शिक्षकही चांगले आहेत, शिक्षिकाही चांगल्या शिकवतात, आणि त्यांच्याकडनं मी तेवढं करून पण घेते. म्हणजे ह्या सगळ्या व्यापातून तिथं थोडासाच वेळ देते. खरं तर सक्षम माझे शिक्षकच आहेत, आणि मुलं त्यातूनही आवडीनं आपल्या स्कूलमध्ये शिकतात. तेही माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि ते करत असताना मग आमचं गावाच्या काही गोष्टी असू देत, त्यासुद्धा माझ्याच वाट्याला येतात. आणि त्याच्यामुळं मग जे पडेल ते काम करण्याची माझी तयारी असते. त्यामुळं मी कुठंही माघार घेत नाही. तर मंडळी, खूप छान मुलाखत झाली. विविध विषयांवरती चर्चा झाली, मनमोकळ्या गप्पा झाल्या. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.